मुलीला न्याय द्यावा. या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी असलेले जालिंदर सुपेकर यांचं नाव सातत्याने येतंय. तर वैष्णव हयात असताना किंवा तुमच्यासोबत काही त्यांचा संपर्क झालाय का, तर त्यांनी तुमच्यावर कशा प्रकारे दबाव टाकला का, तो त्यांचं नाव घेऊन तुमच्यावर दबाव टाकलाय का? यांचा सुपेकर आमचा यांचा काही संबंध नाही. त्यांचे मामा आहेत हे आम्हाला सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या जीवावरती आम्ही काहीही करू शकतो असे शशांक राघवने माझ्या घरी येऊन 2 कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी देऊन गेलेले. मामाचं नाव सांगून तुम्हाला धमकी देऊन दिली. अहो ते नेहमीच सांगायचे ना, लग्न ठरवतीच्या वेळेलाही त्यांनी तसंच केलेलं आहे. त्यांच्या जन्मपत्रिकेचा तो बायोडाटा असतो, त्या बायोडाटामध्ये सुद्धा मामा म्हणून सुपेकर जालिंदर यांचं नाव आहे खाली. तुम्ही आतापर्यंत वेळोवेळी लग्नानंतर किती पैसे दिले दोघांना? नाही ते मी ते तिथं सांगू शकतो, मी आपल्या माध्यमाशी नाही सांगू शकतो. आणि ते काल आमचे असंही म्हणले की त्यांनी एका जमिनीच्या व्यवहारासाठी वैष्णवीला तुमच्याकडे आणून सोडलं होतं कुठलीही मागणी न करता. त्याचा नेमका खुलासा काय? आता हे बघा, हे न्यायप्रविष्ट आहे, सगळं बोलणं उचित राहणार नाही, कारण ह्याचा परिणाम दुसरा होऊ शकतो. त्यामुळे मला त्याची जास्त भाष्य करायचं नाही. जास्त मत एवढं सांगेल की त्याला 6 ते 7 दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण आपल्या माहितीने रिपोर्टच येत तसे 5-6 दिवस तिला मारहाण करण्यात आली. त्यावेळेस एकदा आली होती 10 तारखेला, त्यावेळेस ती तशी आईपाशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये, मला छळ होतोय. पण तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही याच्यावर 7 वाजता तिला फोन आला, तिला जावं लागलं. वकिलांनी कोर्टात असंही गवाहिलं की वैष्णवीची मनोवृत्ती ही आत्महत्या करण्याची दिशा होती, कारण याच्या आधी 2दा तीन अशाच प्रकारे एकदा उंदराचा औषध ते जे काय आहे, केला, एकदा धावत्या गळतीमधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिची टेंडन्सी होती अशा प्रकारे करायची. आता ती टेंडन्सी होती की नाही होती, आता ते काही आरोप करतील, काही शिंतोडे उडवतील माझ्या मुलीवरती. पण वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण मुलीबाळी असते, मुलं बाळा असते. एखाद्याच्या असं आहे मुलीवरती, ती तर माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंचोडे उडवू नका. तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू. मला एवढं सांगायचं आहे तुमच्या प्रसार माध्यमातून.